माझ्या गोष्टीचे नाव आहे एका शास्त्रज्ञाची गोष्ट। आज मी एका तरुणावर गोष्ट सांगणार आहे ज्याने विज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठे काम केले। या तरुणाचे नाव आहे सर डॉक्टर जगदीशचंद्र बोस। हे उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले होते आणि तिथल्या विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यांना आपल्या देशाची ओढ लागली होती। त्यांना असे वाटत होते की आपल्याला जे काय करायचंय ते आपल्या देशासाठी करायचंय, म्हणून ते भारतात परत आले। भारतात परत आल्यावर झालं काय की ते कोलकात्याचे होते, म्हणून तिथल्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की मला इथे प्राध्यापक म्हणून काम करायचंय। त्यांनी त्याच्याकडे पाहिले व तो भारतीय हे लक्षात येत आहे। त्यांनी सांगितले की तुला काम मिळेल, पण तुला विज्ञान शिकवायचं आहे तर तुला पगार 100 रुपयाचा आम्ही देऊ। त्यावेळेस 100 रुपये सुद्धा मोठी रक्कम होती, पण गंमत काय होती माहित आहे का? ते सर्व प्राध्यापक होते ते ब्रिटिश होते आणि त्यांना त्यावेळेस 100 रुपये महिना होता आणि त्यावेळेस भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि त्यांचा असा गैरसमज होता की भारतीय लोकांना काही येतच नाही आणि विज्ञान का अरे रे रे विज्ञान तर त्यांना शक्यच नाही आणि ते म्हणाले तुला 100 रुपये नोकरी करायची तर कर, नाहीतर नको करू। त्या तरुणाने होकार दिला आणि तो सलग 3 वर्ष तिथे बिना वेतन तिथे काम करत राहिला। पण 3 वर्ष झाल्यानंतर तिथले प्राचार्य व तिथले प्राध्यापक इतके चकित झाले की त्यांना लाज वाटली की आपण चुकीचा निर्णय घेतला आहे आणि त्या तरुणाला जो थकीत पगार होता तो 300 रुपये 3 वर्षांचा पूर्णपणे दिला आणि जे संयमानं आपण जसं म्हणतो जे संयम बाळगून काम केलं त्याचे नाव आहे सर डॉक्टर जगदीशचंद्र बोस। सर डॉक्टर जगदीशचंद्र बोस म्हणलं की आपल्याला माहिती आहे वनस्पती सजीव असतात, याचा शोध कोणी लावला तर याचा शोध सर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लावला। ते जीवशास्त्रज्ञ होते आणि भौतिक शास्त्रज्ञ सुद्धा होते आणि वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जायचे। यांचा जन्म बांगलादेशात ढाका शहरात राणीचल गावी झाला। यांचे वडील एक मोठे अधिकारी होते ब्रिटिशांच्याच पत्त्याखाली, त्यांचं नाव होतं भगवानचंद्र बसू। आता मी पुढे जगदीशचंद्र बोस म्हणतोय भगवानचंद्र बसू म्हणतोय तर हा फरक समजून घेऊया। ब्रिटिशांना भारतीय नावाच्या लोकांचे उच्चार बरोबर येत नव्हते। जर नाव होते सत्य चित्र आहे तर ते नावाचे सत्य चित्रे करून टाकत होते। तसेच रवींद्रनाथ ठाकूर नाव होते तर त्यांनी टागोर लावून टाकले होते। तसंच जगदीशचंद्र बोस यांचे पूर्ण नाव जगदीशचंद्र बसू होते, पण त्यांनी बोस लावून टाकले आणि ते